साम्राज्य, सामान्यांचा असामान्य आवाज। सोलापुरात मराठा समाज आंदोलकातील दुही संपली। मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वात येत्या 20 जानेवारी रोजी मुंबईत आंदोलन सुरू होत आहे। यासाठी सोलापुरातून सकल मराठा समाज आणि मराठा क्रांती मोर्चा अशा दोन संघटना आता एकत्रित येऊन असंख्य कार्यकर्त्यासह आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी मुंबईला रवाना होतील। दोन्ही संघटना एकत्रित येऊन आता सकल मराठा क्रांती मोर्चा स्थापन झाले असून यापुढे मराठा समाज विकासाची कामे याच बॅनरखाली होतील असा निर्धार जाहीर करण्यात आला। गेल्या काही दिवसापासून दोन गट असल्याने मराठा समाजात एकी दिसून येत नव्हतं। आता चित्र बदललं आहे असं सांगण्यात आलं। पत्रकार परिषदेस अमोल शिंदे, माऊली पवार, पुरुषोत्तम बर्डे, दिलीप कोल्हे, विनोद भोसले, नाना काळे, संजय शिंदे, प्रताप चव्हाण, श्रीकांत डांगे, अनंत जाधव, रवी मोहिते, शशी थोरात यांची उपस्थिती होती। मराठा आरक्षणाचा योद्धा मनोज जरांगे पाटील यांच्या समर्थनार्थ सोलापूर शहरामध्ये सकल मराठा समाज व मराठा क्रांती मोर्चा असे वेगवेगळे दोन मतप्रवाह होते। ते आज मनोज जरांगे पाटलांच्या आव्हानाला प्रतिसाद म्हणून आम्ही सगळेजण एकत्र आलेलो आहोत। आरक्षणाची लढाई अंतिम टप्प्यात आहे। आमचे 60 लाख पुरावे सापडले शासनाकडे, पण आम्हाला दाखले देण्यामध्ये शासन दिरंगाई करत आहे। त्यांच्या 20 तारखेच्या आंदोलनाला प्रतिसाद देण्यासाठी आम्ही मोठ्या संख्येने आज इथे एकत्र आलो आहोत आणि आजपासून आम्ही सर्व तालुक्याचे दौरे करून सोलापूरमधून 20 जानेवारीला जे लॉंग मार्च मुंबईच्या दिशेने निघणार आहे त्या लॉंग मार्चमध्ये जास्तीत जास्त समाज बांधव एकत्रित येऊन 5 लाखाची लोकसंख्या घरटी एक माणूस या आंदोलनात सामील झाला पाहिजे म्हणून आवाहन करण्यासाठी आम्ही सगळे आमचे मतभेद विसरून या मोमेंटमध्ये एकत्र आलो आहोत। आणि पत्रकारांच्या माध्यमातून मी आवाहन करतोय की जास्तीत जास्त मराठा बांधव या आंदोलनामध्ये कसे सामील होतील त्याकरता प्रबोधन आणि प्रचार करण्यासाठी आज ही टीम तालुक्यात जात आहे।